तर 17 तारखेला शिवाजी पार्काच्या मैदानासाठी ठाकरे गटाने अर्ज केलेला आहे। शिवाजी पार्कवरील जाहीर सभेच्या परवानगीबाबत पालिकेकडून हे हात वर करण्यात आलेले आहेत असं पालिकेने स्पष्ट केलेलं आहे। परवानगीचं प्रकरण नगर विकास खात्याकडे पाठवलेलं आहे। सर्वात आधी अर्ज केल्याचा दोन्ही पक्षांचा दावा आहे। तर यावेळी मनसेने सुद्धा शिवाजी पार्कासाठी अर्ज केल्याचं समजतंय, तर ठाकरे गटाने सुद्धा शिवाजी पार्कासाठी अर्ज केलेला आहे। मात्र पालिकेकडून हात वर करण्यात आलेले आहेत। परवानगीचं प्रकरण आता नगर विकास खात्याकडे पाठवण्यात आलेले आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत जोडले गेले आहेत। जुई, 17 तारखेला शिवाजी पार्काच्या मैदानासाठी मनसे आणि ठाकरे गटाने अर्ज केलेला आहे, मात्र या संदर्भात पालिकेने हात वर केल्याचं बघायला मिळतंय। काय अधिकची माहिती आहे? किरण, 20 मे रोजी महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार आहे। विशेष म्हणजे यामध्ये मुंबईचा समावेश आहे आणि त्यासाठी मुंबईमध्ये सभांचा तडाखा जो आहे तो सुरू झालेला आहे प्रत्येक पक्षाकडून। 17 तारखेला मनसे आणि ठाकरे गटाकडून दोन्ही गटाकडून अर्ज करण्यात आला आहे महापालिकेकडे। ठाकरे गटाकडून दावा केला जात आहे की सर्वात आधी अर्ज आम्ही भरला आहे, तर दुसरीकडे मनसेकडून दावा केला जात आहे की सर्वात आधी अर्ज आम्ही भरला आहे छत्रपती शिवाजी पार्क या मैदानासाठी। मनसेकडून जरी अर्ज करण्यात आला असला तरी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा घेणार असल्याचं समजत आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये एक वेगळं वळण आलेलं आहे, कारण का महानगरपालिकेने हात वर करून नगर विकास खात्याकडे हे सगळं प्रकरण सोपवलेलं आहे। त्यामुळे आता नगर विकास खातं नेमकं कुठच्या बाजूने निर्णय घेत आहे हे फार महत्त्वाचं राहणार आहे। निश्चितच जुई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।